जन्म मृत्यूचं राहडगाड, हे जन्म मृत्यूची व्यथा तुमच्या आमच्या जीवनामध्ये सतत तुम्हाला भ्रमण करत असते, सतत तुमच्या मनाभोवती भ्रमण करत असते. मग जन्म का मृत्यू का, जन्म का मृत्यू का? मग जन्म मृत्यूचा हा विचार करत असताना महाराज सांगतात, माऊली सांगतात, मागच्या जन्माच्या काही ना काही कर्माच्या अनुषंगाने तुम्हाला मृत्यू कालावरती जन्माला यावं लागतं. मागच्या जन्मातली काहीतरी राहिलेले अपूर्ण कर्म या जन्मामध्ये पूर्णत्वाला नेण्यासाठी मनुष्याला मृत्यू कालावरती जन्माला यावं लागतं. कसं बरं? आगार करणीचे उरावे माऊली सांगतात, तरी ते सुख दुःखी पळावे, तया ते भोगावया यावे देहा एक. मला सांगा, काही मनुष्याचं या मृत्यू कालावर मनुष्याला 100 वर्षाचं आयुष्य भगवंतानी प्रदान केलं, बरोबर? सर्वच माणसं 100 वर्ष जगतात का? तर काही माणसं मरणाच्या वेळेस त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये असलेल्या भावना, राहिलेल्या आशा, इच्छा, आकांक्षा अपूर्णत्वाला राहिल्यामुळे त्या व्यक्तीला पुन्हा जन्माला यावं लागतं. त्याला प्रमाणे जडभरात राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासने. त्याच्या जीवनामध्ये राहिलेली ती वासना पूर्णत्वाला नेण्यासाठी त्याला कुणाचा जन्म घ्यावा लागला? हरणाचा जन्म घ्यावा लागला. आणि म्हणून संप्रदायामध्ये जीवन जगत असताना किंवा सांसारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना मनुष्याने एक गोष्टीचा विचार करायला हवा. तुमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या ज्या भावना आहेत, तुमच्या अंतःकरणामध्ये असलेली जी वृत्ती आहे, तुमच्या अंतःकरणामधले असलेले जे विषय आहेत, तुमच्या अंतःकरणामधले असलेले जे विकार आहेत, त्या विकाराच्या, त्या वासनेच्या, त्या कर्माच्या अनुषंगाने त्या प्रत्येक मनुष्याला पुन्हा जन्म मिळत असतो. स्पष्ट बोलून जाऊ. राजकारणामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींचीच मुलं राजकारणी निर्माण होतात. परिणाम त्यांची ती पिढी पुढे पुढे वाढत जाते. या शब्दाचा वाईट विचार तुम्ही करू नका. सांगायचं तात्पर्य काय, राजकारण करत असताना त्या वडिलोपार्जित त्या मुलांना तो वारसा त्यांना मिळत असतो. परिणाम ते ज्ञान त्यांना आत्मसात होत असतं. त्या ज्ञानाचं अभ्यास न करता वडिलोपार्जित त्यांना ते मिळालेलं ज्ञान त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या जीवनामध्ये ते ज्ञान पूर्णत्वाला प्राप्त होत असतं. परिणाम ती पिढी त्या अनुषंगाने कार्य करत असते, बरोबर? शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच होत असतो. का बरं? कारण त्याला न शिकवता ते ज्ञान येत असतं ना. पोस्ट ग्रॅज्युएट झालेला एखादा व्यक्ती सिटीमधून या ठिकाणी शहरामधून त्या व्यक्तीला आणा आणि त्याला आपल्या शेतीमध्ये नांगर धरायला सांगा बरं, तो काय करलो? त्याला नांगर कसा धरायचा हेच कळणार नाही. का बरं? ते ज्ञान पाहिजे बरं. जरी म्हणी आती आले तरी संताया बजावे सर्वस्व. ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्याच्या अनुषंगाने तो अनुभव आपल्याला घ्यावा लागेल. जवळजवळ शिक्षकांची मुलं शिक्षक होतात, सगळ्यांचीच होता असं नाही. जवळजवळ महाराजांची मुलं महाराजच होतात, जवळजवळ परिपूर्ण नाही, बरोबर? प्रत्येकाच्या अनुषंगाने त्या गोष्टी विचार करा. दुर्दैवाची गोष्ट, आता 15-20 दिवसापूर्वी एका मोठ्या महाराजांची माझी गाठ झाली. गौरी साहेब, सत्य घडलेली घटना सांगतो. मी महाराजांना सहज बोलून गेलो, महाराज असं मला वाटतंय तुमच्यासारखे सत्पुरुष आज या वारकरी संप्रदायामध्ये कार्य करत असताना मला वाटतं तुमच्या पाठीमागे तुमच्या एखाद्या मुलाने कीर्तन प्रवचन करावं. तुमचं अनुकरण त्यांच्या अनुषंगाने करता करता त्या अभ्यासाचे ते अनुकरण समाजाने केलं तर समाजाला एक चांगली चालना मिळते. आता ते काय बोलले ते मी तर सांगणार नाही. प्रवचन झालं तुम्ही मला विचार. सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी फक्त एवढंच आहे महाराज. दुर्दैवाची गोष्ट, आर्थिक परिस्थिती खालावली की मनुष्य नामस्मरणापासून, भक्तीपासून वंचित होतो. परिणाम तो दुःखाला प्राप्त होतो. महाराज एकनाथ महाराजांचा प्रामाणिक केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. बरोबर? मी बोलतो नाही बोलत, महाराज सांगतात. अरे त्याच्या कर्माच्या अनुषंगाने त्याला फलप्राप्ती होत असते. तुम्ही सत्कर्माच्या अनुषंगाने केले. मला दुर्दैवाची गोष्ट, लोक पिऊन भजन करतात आणि अशी भजन करतात महाराज, ते तर सांगण्याची वेळ आहे. दुःखाचं कार्य महाराज एकनाथ महाराज त्याच्यावरती सांगतात, भजन ते ओंगळ वाणे परी नरका जाणे चुकेना. महाराज तुम्ही म्हणाल महाराज हा विषय घ्यायची कारण काय? महाराज खरंच नाही, मला कुणाचं धुणं धुवायला आणि ते पहिल्यापासून कधीच आवडत नाही. तुका म्हणे आम्हा एकांताचा वासन ब्रह्मी ब्रह्मरस सेवसद. त्यावरतीचा माणूस आहे दत्तासाहेब आमचे जवळ बाबा सरांना कधी विचारा. मी कधीच कोणाची धुनी, मला वाईट फक्त याच वाटतंय की या गोष्टी मनुष्याने तुम्ही आम्ही करू नयेत महाराज.
आणि या जर तुम्ही गोष्टी केल्या तर परिपूर्ण अवस्थेला तुम्ही कधीच प्राप्त होत नाही. महाराज हजारो आपल्या भागामध्ये भजन आहेत. महाराज कुणाचं भजन शेवट झालो ते बाबा बोलतो बाबा का होत नाही बाबा, का होत नाही? एकमेकाचा फक्त धुणं धुवायचं. महाराज प्रामाणे असो ऐसे खळ फार आम्हा तयाचे उपकार करती पातकाची धुनी मोल न घेता सावर. महाराज दुसऱ्याचे पाप, दुसऱ्याची कर्म, दुसऱ्याची निंदा करणारा व्यक्ती त्याचे पाप आपल्या डोक्यावरती घेतो. महाराज एकही प्रकारचा 1 रुपयाचा मोल न घेता दुसऱ्याचे पाप आपण धुवून काढतो. परिणाम आपण पापाला प्राप्त. का दुसऱ्याची निंदा करायची हो? का दुसऱ्याची अवहेलना करायची? तो असा बोलला, तो असं बोलला, त्या महाराजांनी हे केलं, त्या प्रवचनकाराने, त्या कीर्तनकाराने, त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी असं केलं, त्या राजकारण्याने असं केलं. का? आणि तुम्ही आम्ही सर्व त्या भगवंताची लेकरं बाबा जीव लोके जीव होतो सनासना मन षष्टांगी प्रकृती स्थानिक करते अर्जुना. आणि प्रत्येक जीवामध्ये माझा अंशात्मक रूप आणि मी नटलेला आहे. ज्यांना तू मारणार आहेस ना मेल्यावरती ते दुःख मलाही होणार आहे. काय होणार आहे? ज्यांना तू मारणार आहेस ना तो मेल्यावरती माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहणार आहे. आणि ज्यांच्या सोबत तू हे कार्य करणार आहे ना त्यांच्या सोबत सुद्धा मला राहणार. प्रत्येक शूरवीर युद्ध गेल्यावरती अर्जुनाच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहत होत्या. युद्ध तुम्ही पहा, युद्धाचं अनुकरण करून पहा. ते धर्मयुद्ध पाहिल्यावर जीवनामध्ये खरा आनंद प्राप्त होत असतो. मारणाराही तोच आहे आणि मरणाराही तोच आहे. मम अंश जीव लोके जीव भूतो सनातना. काय ते शास्त्रकार, काय ते भगवंताची वाक्य तो. मग का बरं एकमेकाचं धुणं करत राहायचं? का बरं एकमेकाबद्दल द्वेष? महाराज सांगतात विष्णुमय जगत वैष्णवांचा धर्म. ज्या तुकोबारांच्या, ज्या साधू संतांचं अनुकरण तुम्ही आम्ही करतो ना, ज्यांचं भजन तुम्ही आम्ही करतो, त्या तुकोबाराने म्हणा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म मंगळ. आई काजी तुम्ही भक्त भागवत आणि कराल तेही ते सत्य करा. बरोबर आहे चुकीचं? कोणाही जीवाचा नघडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि तुकारा म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव पावे दुःख दुःख सुख दुःख जीव दुःख भोग पावे. या वृत्तीप्रमाणे सखोल विचार केला तर तुम्ही आम्ही वेगवेगळ्या रूपामध्ये दिसताय खरं, पण सर्वांचं रक्त हे लालच आहे. 84 लाख जीवाची निर्मिती करत असताना भगवंतांनी सांगितलं केले ही 14 घोडे निर्माण. ही 14 घोडे निर्माण करत असताना त्या 84 लाख जीवाचं वर्गीकरण करत असताना भगवंतांनी त्याचं वर्गीकरण 3 प्रकारे केलं. पहिला वर्ग आला तो साधू संतांचा, दुसरा वर्ग आला तो पशु पक्ष्याचा आणि तिसरा वर्ग आला तो तुम्हाला मनुष्य जन्माचा, मनुष्याचा. शास्त्रकार सांगतात कर्म प्रधानम साधू जीवनंतु भोग प्रधानम पशु जीवनंतु विचार प्रधानम रुचिवंतु यस्मिन प्रधानम तत्तदेव कुर्यात्. 3 प्रकारमध्ये वर्गीकरण केलं. पण पशु पक्ष्यांचं रक्त पाहणं आपल्या रक्त वेगळे का नाही ना? त्यांच्यामध्ये जीव आहे, आपल्यामध्ये जीव आहे. फक्त त्यांना ते संप्रदायाचं ज्ञान अवगत करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे नाही. का बरं? मागच्या जन्मीचे कर्म चुकीचे घडले, परिणाम त्याला पशुच्या जन्मामध्ये जावं लागलं. मी त्या दिवशी दृष्टांत दिले, असे देऊ जाईल. नारद मुनी पृथ्वीचं भ्रमण करत असताना नारद मुनींना एका गटारामध्ये लोळणारा डुक्कर पाहिलं. त्या डुकराची अवस्था पाहिल्यावर नारद मुनींना खूप वाईट वाटलं. एवढा धडधाकट असणारा, एवढा बलशाली असणारा हे डुक्कर, एवढ्या शक्ती सामर्थ्य असणारा हे डुक्कर महाराज दुर्दैवाने या घालीमध्ये लोळतंय. असं का बरं? नारद मुनीला त्या जिकीव आली. नारद मुनीने त्या डुकराला आवाज दिला, हे डुक्कर दादा, अरे एवढं बलदंड शरीर तुला भगवंताने दिलं, एवढा सुंदर तुला हा देह निर्माण करून भगवंताने दिला, पण या घाणीमध्ये तू का बरं लोळतोयस? तुझं हे जीवन असं व्यर्थ का घालवतोयस? चल तुला माझ्या बरोबर मी स्वर्गामध्ये घेऊन जातो. स्वर्गामध्ये म्हटल्यावरती त्या डुकराला आनंद वाटला. डुकराला आनंद वाटल्यावर तो डुक्कर दादा त्या गटारामधून बाहेर आला आणि मग त्या डुकराने त्या नारद मुनीला विचारलं, डुक्कर दादा मी तुमच्या बरोबर स्वर्गात येतो खरा, पण स्वर्गामध्ये असा आनंद आहे कसा गटारामध्ये लोळण्याचा? तर नारद मुनी म्हणते, अरे तू वेळा झालं काय का? तिथं डुक्कर असं गटार वगैरे नाही. अनेक असो तुला उपभोगता येतील, पण गटारासारखी घाण गलिच्छ जागा त्या ठिकाणी तुला मिळेल. एका क्षणातच त्याने काहीच विचार केला नाही. विचार करता वाया जाय काळ आणि लठीके ते मूळ फजितीचे. एका क्षणात परत त्याने त्या गटारातून आणि परत त्या डुक्कर ते डुक्कर
त्या गटारामध्ये लोळणी घ्यायला लागलं. परिणाम खूप नारद मुनीला वाईट लागलं. का बरं? सत्कर्माच्या अनुषंगाने त्याला त्याच्या जीवनातली सत्कर्म कळले नाही. परिणाम आयुष्यभर ते डुकर आजही त्या गटारामध्ये लोळते हो, आजही लोळते. पुढचं सांगू का? कधी कीर्तनाचं आले दुर्दैवाची गोष्ट, स्पर्श करून जाईल, कुणाची निंदा प्रॉमिस नाही. नारायणाच्या गादीवर आहे, मला खूप वाईट वाटतं. का बरं? मागुताह नाही मनुष्य जन्म, आपुल्या हिताचे न होती सायस. ग्रह दार आस धनवित, रावणाला एवढा वैव, रावणासाठी बलाढ्य राजा. महाराज रावणाच्या शक्तीचा विचार केला तर काय शक्ती होती हो? जे नवग्रह तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्यांचं अनुकरण तुम्ही करतो, त्या नवग्रहांना तुम्ही अनन्य साधारण महत्व देतो. त्या रावणाची पायरी, त्या नवग्रहांची पायरी करून चालणारा हा रावण एकच दिवस नारद मुनींनी फक्त टच केलं, फक्त स्पर्श केला. काय? नारद मुनींनी सांगितलं, राजे तुमच्यासारख्या थोर महापुरुषांनी पाठीवरती पाय देऊन चालणं योग्य नाही, तुम्ही छातीवरती पाय देऊन चाललं पाहिजे. विनाशकाले विपरीत होती. महाराज नारद मुनींनी केलेल्या खेळीचं अनुकरण त्या रावणाने केलं. पाठीवरती पाय देणारा तो रावण त्या नवग्रहांना त्यांना सोयीचं केलं आणि छातीवरती पाय देऊन चालू लागला. परिणाम, ज्यावेळेस शनीच्या छातीवरती पाय दिला ना, आणि मग त्या शनीची कुदृष्टी ज्यावेळेस त्या रावणावरती पडली, सांगा ती गवळी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. किती हो? विचारच करू नका, 5 लाखाची वारी सोडून द्या तुम्ही. महाराज किती दुर्दैवाची गोष्ट आहे. राहिला तो रावण. महाराज तो एकदाच नाही मेला, प्रत्येक वर्षाला त्याला मारलं गेलं. प्रत्येक विजयादशमीच्या दिवशी त्याचा प्रतिकात्मक पुतळा साजरा तयार केला जातो आणि त्या पुतळ्याला आपण अग्निडाग देतो, त्याचं दहन करतो. का बरं? विनाशकाले विपरीत बुद्धी. परिणाम त्यांच्याच विरोधात